श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी. संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर. परमार्थाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी 2 प्रश्न या भागात आपण घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. परमार्थ म्हणजे काय? महाराजांचं उत्तर: परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे. अंतर्यामी स्थिर होणे, स्वस्थता येणे, सावधानता ठेवणे, दगदग सोडणे हाच परमार्थ होय. सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणे याचेच नाव परमार्थ. देवाचे नाव घ्यावे, नीतिधर्माचे आचरण करावे, प्रेमाने वागावे आणि लोकांना मदत करावी यालाच परमार्थ म्हणतात. आहे त्यात समाधान मानणे, कोणाचाही द्वेष मत्सर न करणे, सर्व भगवतरूप मानणे, निराभिमान राहणे, सदोदित भजन व नामस्मरण करणे आणि संत सज्जन सद्गुरू यांच्याविषयी पूज्यभाव ठेवणे या गोष्टी आचरणात आणणे हाच परमार्थ. मी नाही आणि तो म्हणजे भगवंत आहे किंवा मी तोच म्हणजे भगवंतच आहे असे जाणणे आणि तसे कृतीत घडणे हेच परमार्थाच्या तत्त्वज्ञानाचे सार आहे. प्रश्न क्रमांक 2. प्रपंच आणि परमार्थ यात फरक काय? महाराजांचं उत्तर: सत्य वस्तू ओळखणे हा परमार्थ, तर असत्य वस्तूला सत्य मानून चालणे हा प्रपंच होय. परमात्म्याच्या संगतीत विषयात राहणे याचे नाव परमार्थ, तर विषयाच्या संगतीत परमात्म्यापासून वेगळे असणे याचे नाव प्रपंच. मी करता आहे ही प्रपंचातली पहिली पायरी, तर राम करता आहे ही परमार्थातली पहिली पायरी आहे. प्रपंचात जसा पैसा लागतो तसा परमार्थात भाव लागतो. प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही, तसं परमार्थही भाव असल्याशिवाय होत नाही. वासनेने युक्त परमार्थ म्हणजेच प्रपंच, तर वासनारहित प्रपंचसुद्धा परमार्थच होय. प्रपंचात प्रसिद्धीची जरुरी वाटते, तर परमार्थात गुप्ततेची जरुरी लागते. काळजी, तळमळ आणि दुःख ही प्रपंचाची लक्षणं आहेत, तर कोणत्याही परिस्थितीत आनंदात राहणे हे परमार्थाचे लक्षण आहे. परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला, तर प्रपंचातला अहंकार दूर झाला तर तो परमार्थच होय. नाकासमोर चालणं हा परमार्थ आणि वारा येईल तशी पाठ देणं हा प्रपंच. प्रपंचात जितके कष्ट करतो त्या प्रमाणात मोबदला मिळत नाही, पण परमार्थात तसं नाही. परमार्थ जितका जितका करावा तितकं तितकं समाधान अधिक असतं. प्रपंच कठीण आहे कारण त्यात मिळवायचं असतं, तर परमार्थ सोपा आहे कारण त्यात गमवायचं असतं. मी पुष्कळांचा आहे हे मिळवणं, तर मी कोणाचाच नाही हे गमावणं. आपण स्वतःच्या मुलाला जसं प्रेमाने घेतो तसा परमार्थ करावा आणि आपण दुसऱ्याच्या मुलाला जसे घेतो तसा प्रपंच करावा. प्रपंचात जशी प्रेमाची गरज आहे तशी परमार्थात श्रद्धा पाहिजे. उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात. श्रीराम जय राम जय जय राम. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा.